हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. जय शिवराय मित्रांनो. पोलीस भरती 2025 ची जाहिरात आलेली आहे आणि पोलीस भरती 2025 साठी स्मार्ट एक्झाम एक जबरदस्त पीवायक्यू क्वेश्चन अनालिसिस सिरीज घेऊन आलेले, म्हणजे गेल्या वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सविस्तर अभ्यास, त्यामागचं लॉजिक, स्पष्टीकरण आणि योग्य तयारीचं मार्गदर्शन हे सगळं आपण एकाच सिरीजमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो. पहा, अनेक विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी अभ्यास करताना एक मोठा प्रश्न पडतो, नेमकं करायचं काय, नेमकं पीवायक्यू अनालिसिस कसे करायचे, आधीच्या प्रश्नांतून काय विचारलं गेलंय, प्रश्न का आणि कसा विचारला आणि पुढे काय येऊ शकतं, हीच गॅप भरून काढण्यासाठी आम्ही सुरू केले आहे पीवायक्यू अनालिसिस सिरीज. ही सिरीज तुम्हाला सांगेल कोणते विषय वारंवार विचारले जातात, कोणत्या चॅप्टरवर जास्त फोकस हवा, कोणते प्रश्न तोंडपाठ हवेतच, कसे पर्याय बदलून प्रश्न विचारले जातात आणि कशी स्मार्ट तयारी केल्यास तुम्ही सहज निवडले जाऊ शकता. त्यामुळे सिरीज काळजीपूर्वक पाहायची आहे. चला तर वेळ न घालवता हा व्हिडिओ सुरुवात करूया. ओके, पहा मित्रांनो, या सिरीजचा पहिला भाग आपण सुरू करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित प्रश्नावरून. कारण शिवाजी महाराजांच्या जीवनावरून स्वराज्य रचना, प्रशासन, किल्ले, युद्धनीती यावर आधारित प्रश्न पोलीस भरतीमध्ये दरवर्षी विचारले जाणार आहेत मित्रांनो. या पहिल्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहे कोणते प्रश्न वारंवार विचारले गेले, त्यांचे स्पष्टीकरण आणि योग्य उत्तर काय आहे आणि पेपरमध्ये प्रश्न बदलून कसे येतात, रिपीट कसे होतात हे आपण पाहणार आहे. शिवरायांनी जसं आपल्या स्वराज्याची पायाभरणी केली तसंच तुम्ही तुमच्या भवितव्याची पायाभरणी या सिरीजच्या माध्यमातून करणार आहात मित्रांनो. त्यामुळे एक्झाम होईपर्यंत अशाच जोशाने अभ्यास करा. यश तुमचंच आहे आणि ते तुम्हालाच मिळणार आहे. आता पहा, आपण हा अभ्यास कसा करणार आहे मित्रांनो. तर यामध्ये सुरुवातीला आपण पहा, एक क्वेश्चनचे आपण कोणत्या पद्धतीचे प्रश्न ते आपण पाहिले. तर शिवराज्याभिषेकावर प्रश्न आहेत, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यावर प्रश्न विचारले जातात, त्यानंतर शिवरायांचे किल्ले त्यावर येतात प्रश्न, शिवरायांच्या स्वाऱ्या यावर प्रश्न येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रचना व व्यवस्था कशी होती ते सांगणार. हे आपण चार्टच्या स्वरूपात पाहणार आहे मित्रांनो. व्हिडिओच्या शेवटी हा तुम्हाला चार्ट भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे क्वेश्चन स्वरूपात आणि आपण एक चार्ट बनवलाय त्यानुसार पाहणार आहे, म्हणजे एकदम चार्ट तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात राहणार आहे, हे लक्षात घ्या. आणि व्हिडिओच्या शेवटी एक आणखीन तुमच्यासाठी एक खास बातमी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच इतिहास नाही तर छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित देखील प्रश्न पाहणार आहे. हे एक एक्स्ट्रा पॉइंट आपण तुमच्यासाठी घेणार आहे. ओके, आता पहा, चला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. पहा, खूप महत्वाचा प्रश्न आहे, बराच वेळा विचारलेला आहे. ओके, जी पोलीस भरती, जालना पोलीस भरती आहे 2021 ची, त्यामध्ये आहे भंडारा चालक पोलीस भरती 2021 मध्ये आणि तब्बल आतापर्यंत 28 पेक्षा जास्त वेळा हा प्रश्न विचारला, हे लक्षात घ्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या सर्वांनाच तोंडपाठ आहे. शिवनेरी गडावर झाला, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवनेरी, बरोबर. आता इथे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा घटनाक्रम आपण तुमच्यासाठी दिलेला आहे. मग यामध्ये काय महत्वाचे लक्षात ठेवणे, जन्म 1630 मध्ये शिवनेरीमध्ये झाला, राज्याभिषेक 1674 मध्ये रायगडावर झाला आणि मृत्यू निधन 1680 मध्ये रायगडावर झाला. हे महत्वाचे पॉइंट आहेत. पहा, 1630 जन्म शिवनेरी गडावर, त्यानंतर 1640 विवाह सईबाई सोबत झाला होता, 1645 स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वरावर घेतलेली, 1659 मध्ये अफजल खानाचा वध प्रतापगडवर केलेला आहे, 1663 मध्ये शाहिस्तेखानाची बोटी छाटली लाल महालामध्ये, 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला पुरंदर किल्ल्यावर, 1674 यामध्ये शिवराज्याभिषेक झाला रायगड आणि निधन 1680 मध्ये निधन झालं रायगडावर, बरोबर. हे महत्वाचे पॉइंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित. ओके, त्यानंतर पुढे पाहूया आपण. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणतं होतं ठिकाण, आजोळ ठिकाण. चला, सोलापूर ग्रामीण चालक 2021 चा हा प्रश्न आहे, हा देखील खूप VIMP प्रश्न आहे. तर पहा, शिवाजी महाराजांचं जे आजोळ होतं ते होतं बुलढाणा. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. मग आता बुलढाणा इथे आपण दिलेलेच आहे डिटेल, शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा या ठिकाणचं आहे. आजोळ म्हणजेच काय तर आईचं मूळ गाव, बरोबर. आणि महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ होते आणि
त्या मूळ सिंदखेड राजा बुलढाणा येथील होता, त्यामुळे महाराजांचे आजोळ सिंदखेड राजा बुलढाणा येथे आहे. बरोबर. तर पहा, अशा पद्धतीचे आपण सर्व व्हिडिओ पाहणार आहे. तुम्हाला जर कोणती क्वेरी असेल तर तुम्ही लगेच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाहीये. व्हॉट्सअपवर मेसेज तुमची क्वेरी लगेच क्लिअर होणार आहे, हे लक्षात घ्या. अशा स्वरूपाचे सर्व व्हिडिओ आपण मुद्देसूद सर्व तुमचा जो जीके आहे त्यामध्ये सायन्स असेल, भूगोल असेल, ओके, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिक्स आहे, त्यानंतर इतिहास, हिस्ट्री आहे, हे सर्वच विषय आपण एकदम मुद्देसूद म्हणजे जो महत्वाचा विषय आहे चॅप्टर, तो चॅप्टरचे जे सब टॉपिक आहेत ते सब टॉपिक, अशा सब टॉपिकवर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे, एक व्हिडिओ, हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्या सोबत येणार आहे, त्यामुळे आपल्या सोबतशी व्यवस्थित टच मध्ये राहा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, 4 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? ओके, शिवराज्याभिषेक अहमदनगर 2000 म्हणजे अहिल्यानगर 2023 हा प्रश्न आहे. ओके, तर कुठे झाला? सर्वांना माहिती आहे, रायगडावर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रायगड. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. हा दिवस ज्येष्ठ महिन्याच्या 15 म्हणजे शुल्क त्रयोदशीचा होता, हे लक्षात घ्या. आणि राज्याभिषेक सोहळा वाराणसीचे जे गागाभट्ट पंडित आहेत यांनी वैदिक पद्धतीने पार पाडला, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा दिवस शिवसाम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर, महत्वाचेच पॉइंट आहेत, एक्झाम ओरिएंटेड सर्व पॉइंट सांगणार आहे. पहा, व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला दुसरीकडे कोणताही अभ्यास करायची गरज पडू नये अशा पद्धतीचे आपण प्रश्न तुम्हाला सांगतोय, अशा पद्धतीचं अनालिसिस आपण करणार आहे. आणि हे पहा, जे कोणतेही सेम क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपण घेतले नाही, त्यामध्येच हे एक्स्ट्रॅक्ट केलेले हे जो डाटा आहे आपण जो तुम्हाला हा एक्स्ट्रा जो डाटा दिलेला आहे हा सर्व तो आपण जे बाकीचे क्वेश्चन्स विचारलेले त्यामधून आपण सरळ सरळ घेतलेले, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. हा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज वकील कोण होता? तर तो कोण होता? हेनरी ऑक्सिडेन होता. राईट आन्सर ऑप्शन 4 हेनरी ऑक्सिडेन. बरोबर. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर हेनरी ऑक्सिडेन नावाचा इंग्रज अधिकारी उपस्थित होता. बरोबर. त्याने संपूर्ण सोहळ्याचं तपशीलवार वर्णन त्याच्या डायरीमध्ये केलेले, डायरीमध्ये नोंदवलंय. आणि त्याच्या डायरीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ऐतिहासिक पुरावे म्हणजे ऐतिहासिक पुरावे आणि वर्णन आज उपलब्ध झाले त्याच्या डायरीमुळे. म्हणजे ठोस पुरावा जर म्हटलं तर ते आपण सांगू शकतो. आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा, मी सांगितलं तसेच अतिशय विस्तृत, ओके, विस्तृत असं लेखन आहे, सखोल आणि उत्तम माहिती म्हणून उपलब्ध आहे. ओके, आणि हा सोहळा इतिहासात अत्यंत वैभवशाली व दस्तऐवजीकृत मानला जातो. ओके, तर अशा पद्धतीचे पॉइंट आहेत. आता इथून सेम क्वेश्चन कुठला येऊ शकतो? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? ओके, तर तो कधी झाला? मागासपासून पाहिलेला आपण, तर तो झाला होता 6 जून. ओके, 6 जून 1674 मध्ये. हा प्रश्न कधी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? हा नांदेड 2023 प्रश्न होता, हे लक्षात घ्या. आणि हा जो प्रश्न आहे तो ठाण्याचा आहे, ठाणे 2023 आहे. आणि हा जो साल विचारलं होतं 2023 नांदेडमध्ये, हे लक्षात घ्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला. आणि हा सोहळा पुरोहित गागाभट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक पद्धतीने संपन्न झाला. ओके, महत्वाचे पॉइंट आहेत. तर हे आपण राज्याभिषेकाबद्दल पाहिलं. आता आपण काय करणार आहे मित्रांनो? आता आपण जे शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे, ओके, अष्टप्रधान मंडळ, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावर जेवढेही प्रश्न 2014 ते 2024, ओके, 2014 ते 2024 या कालामध्ये विचारलेले आहेत, कालावधीमध्ये, ते सर्व प्रश्न आपण या कालावधीमधील घेणार आहे. ओके, हा काळातील होते. आता त्यापूर्वी एक गोष्ट पहा मित्रांनो, ही संपूर्ण पीवायक्यू अनालिसिस सिरीज फक्त आपल्या स्मार्ट एक्झाम ऍपवर उपलब्ध आहे. ओके, जे आपलं स्मार्ट एक्झाम ऍप आहे, स्मार्ट एक्झाम ऍप प्ले स्टोअरवर आहे. ओके, प्ले स्टोअरवर तुम्ही टाका, सुरुवातीलाच ऍप आहे स्मार्ट एक्झाम. त्या स्मार्ट एक्झाम ऍपवर आहे मित्रांनो. ऍपमध्ये तुम्हाला काय मिळेल तर
या प्रत्येक विषयावर प्रत्येक सब टॉपिकवर प्रश्नांचे व्हिडिओ विश्लेषण मिळणार आहे. प्रत्येक व्हिडिओ विश्लेषण आहे. ओके, आणि प्रश्नांसह स्पष्टीकरण आहे आणि याचं मायक्रो अनालिसिस तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे मायक्रो अनालिसिस सर्वच पद्धतीचा अनालिसिस आहे. फुल सपोर्ट मिळणार आहे तुम्हाला. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल तरी तो आपण कव्हर करणार आहे. सब टॉपिक बाजूला काढून सर्व प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले. त्यासोबत तुम्हाला टिप्स आपण सांगणार आहे. टिप्स अँड ट्रिक्स, ज्या ट्रिक्स आहेत त्या टाकणं, म्हणजे टिप्स अँड ट्रिक्स नुसार कमी वेळात अचूक उत्तरापर्यंत कसे पोहोचायचे हे देखील तुम्हाला आपण शिकवणार आहे. ते शिकवले जाणार आहे. त्यामुळे खूप महत्वाची ही व्हिडिओ सिरीज आहे. आणि ऍप डाउनलोड तुम्ही कसं करणार आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आणि ऍप मध्ये पोलीस भरती 2025 PYQ अनालिसिस बॅच यावर क्लिक करायचं आहे आणि लगेच जॉईन करायचं. ही बॅच तुमच्या तयारीला एकदम स्मार्ट डायरेक्शन देणारी बॅच आहे, हे लक्षात घ्या. त्याची फी आहे 299 रुपये. ओके, बट सध्या बॅच लॉन्चिंग मुळे आपण ही प्राइस फक्त आणि फक्त 129 रुपये, म्हणजे आता जर तुम्ही जॉईन केलं तर फक्त आणि फक्त 129 रुपयांमध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुमची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत, लाईव्ह व्हिडिओ असणार आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ भेटणार आहेत. आणि तुम्हाला काय केलं जाणार आहे, तुम्हाला टॉपिक, आज तुम्हाला टॉपिक सांगितला जाईल. या टॉपिकवर उद्या आपला व्हिडिओ आहे, मग तो व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. काही वेळा लाईव्ह घेतला जाणार आहे आणि त्यात अनालिसिस केले जाणार आहे. म्हणजे जेव्हा असं तुम्ही अनालिसिस करणार आहे व्हिडिओचं, त्यावेळी तुम्हाला फुल डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे की तुम्हाला कशा स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे तुम्ही काय वाचलं, बट आलं काय परीक्षेमध्ये. म्हणजे हे सर्व PYQच असणार आहेत, मनाचा कोणताही नसणार आहे. सर्व PYQ आहेत, त्याचंच अनालिसिस करणार आहे. म्हणजे जे तुम्ही आज वाचलंय ते जर व्हिडिओमध्ये उद्या तुम्हाला दिसलं नाही तर तुम्हाला कळणार आहे, अरे यार आपण हे वाचलं नाही. मग आता अशा पद्धतीने अभ्यास आपल्याला करायचा. मग आपण ते वाचलं, ते आलंय, बरोबर आहे, मग ते आपल्याला येतंय. मग अजून त्यामध्ये किती डीपवर जायचंय किंवा डीपवर जायची गरज नाही हे तुम्हाला त्या व्हिडिओ अनालिसिसमुळे, PYQ अनालिसिसमुळे कळणार आहे. आणि कोणते PYQ कसे अनालिसिस करायचे हे देखील सांगणार आहे. कोणते PYQ किती वेळा रिपीट होतात, रिपीट होण्याचे चान्सेस किती आहेत ते देखील सांगणार आहे. ओके, तर अशा पद्धतीची बॅच आहे. लगेच स्मार्ट एक्झाम ऍप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. यासोबत तुम्ही लॅपटॉपवर देखील त्या ऍप कम्प्युटरवर डाउनलोड करू शकता. आणि एक गोष्ट म्हणजे आयफोनवर, जे आयफोन धारक विद्यार्थी आहेत त्यांना देखील हे ऍप मिळणार आहे. आयफोन स्टोअरवर, ऍप स्टोअरवर हे देखील ऍप अवेलेबल आहे. ओके, आता पहा, शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री पद होतं? अर्थमंत्री पद हे होतं अमात्यांकडे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमात्य. ओके, अष्टप्रधान म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातील 8 प्रमुख मंत्री. ओके, याची नोट्स देखील मिळणार आहे तुम्हाला. ओके, ही जी आहे PDF ती देखील मिळणार आहे. आणि अमात्य हे साम्राज्याच्या आर्थिक हिशोबाचे परीक्षण करणारे मंत्री होते. आणि पहिले अमात्य जर तुम्हाला विचारलं तर ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे रामचंद्र निळकंठ हे पहिले अमात्य होते. आणि यांच्याकडे अर्थमंत्री पदाचा भार म्हणजेच कार्य अर्थमंत्री पद होतं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, त्यानंतर विचारलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? पंतप्रधानांना काय म्हणतात? जी भंडारा पोलीस भरती आहे. ओके, भंडारा 2023 चा हा प्रश्न आहे. ओके, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना पेशवा म्हटलं जायचं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पेशवा. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान यांना पेशवा म्हणत सांगितलं. आणि पेशव्यांचं काम काय होतं तर काम राज्य कारभाराचे समन्वयन आणि प्रशासनाचं मार्गदर्शन करणं हे पेशव्याचं काम होतं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते? सुमंत कोण होते तर ते होते रामचंद्र त्रिंबक डबीर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रामचंद्र त्रिंबक डबीर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत हे रामचंद्र त्रिंबक डबीर होते. आणि त्यांचे कार्य परराष्ट्र व्यवहार आणि दूत कार्य पाहणं हे होतं. ओके, आता इथं पहा दिले आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आपण फुल डिटेलमध्ये दिलंय. यामध्ये काय आहे तर मुख्य प्रधान म्हणजेच पेशवा होय मोरोप त्रिंबक पिंगळे. याचं कार्य काय होतं तर प्रशासनाची देखरेख, राज्य कारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशांचं व्यवस्थापन करणे. ओके, आणि त्यानंतर अमात्य आपण पाहिलं, अमात्य आहेत रामचंद्र निळकंठ मुजुमदार. यांचं कार्य काय
तर राज्याचा जमा खर्च पाहणे, आर्थिक व्यवहार करणे. त्यानंतर सचिव आहेत अण्णाजी दत्तो. सरकार यांचं कार्य काय आहे? सरकारी आज्ञापत्र तयार करणे व पत्र व्यवहार सांभाळणे. मित्रांनो, हे पाठ करायचं आपल्याला, तोंड पाठ करायचंय, गरजेचंच आहे. जास्त तुम्हाला त्रास होणार नाही, लगेच इझिली पाठ होणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकनीस. ओके. राज्याच्या अंतर्गत व्यवहारांचं निरीक्षण करणे हे त्यांचं कार्य आहे. सेनापती हंबीरराव मोहिते होते. सैन्य प्रमुख होते. सैन्याची व्यवस्था पाहणे व राज्याचे संरक्षण करणे हे त्यांचं कार्य होतं. ओके. त्यानंतर रामचंद्र त्रिंबक डिंबर सुमंत, आताच पाहिलं, परराज्याशी संबंधित जे व्यवहार आहेत ते व्यवहार, परराष्ट्र व्यवहार पाहणे म्हणजे परराष्ट्र व्यवहार हे त्यांचं कार्य होतं. न्यायाधीश नीराजी रावजी होते आणि साहजिकच आहे न्यायाधीशांचं काम न्यायदान करणे. पंडितराव मोरेश्वर पंडित होते. कार्य काय? तर धार्मिक व्यवहार, धर्मनीती पाहणे, धार्मिक कार्य करणे. ओके. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा या अष्टप्रधान मंडळाने स्वराज्याचे प्रशासन अत्यंत संघटित, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम बनवलं होतं. हे देखील इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे किल्ले होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेवढेही किल्ले होते, जेवढे त्यांनी बांधले होते, त्यांवर देखील प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न येतातच. महत्वाचा, खूप महत्वाचा हा टॉपिक आहे, त्यामुळे त्यावरचे देखील प्रश्न आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, आता वेळ आहे, आत्ताच वेळ आहे. आता वेळ कशाची आहे? तर स्मार्ट प्रॅक्टिसची वेळ आहे आणि स्मार्ट प्रिपरेशनची वेळ आहे. पोलीस भरती 2025 मध्ये तुमचं नाव फायनल लिस्ट मध्ये यावं, हीच आमची इच्छा आहे. म्हणूनच आत्ताच स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा, PYQ सिरीज बॅच जॉईन करा आणि अभ्यासाची सुरुवात आजच करा. ओके. आता छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पहिला भाग तुम्ही युट्यूबवर पाहताच आहेत आणि पुढचे सर्व भाग स्मार्ट एक्झाम ऍपवरच उपलब्ध असतील, हे लक्षात घ्या. आता पहा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? तर तो किल्ला तोरणा. सर्वांना तोंडपाठ पाहिजे मित्रांनो, हे लक्षात घ्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तोरणा. खूप म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे, VIMP प्रश्न, 25 पेक्षा जास्त वेळा विचारलेला प्रश्न आहे. जर अर्ली बनायचं झालं तर SRPF मुंबई 2021 आणि चंद्रपूर पोलीस भरती 2023 ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला आहे. ओके. हा पुणे जिल्ह्यातील अतिविशाल आणि उंच किल्ला आहे. तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव विचारलं जाईल, काय आहे? प्रचंडगड हे तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव आहे. ओके. आणि हाच किल्ला जिंकल्यानंतर स्वराज्य स्थापनेचा पाया रचला गेला आणि पुण्यापासून तोरणा किल्ल्याचं अंतर सुमारे 60 किलोमीटर आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? तर तो प्रतापगडावर केला. हा देखील खूप VIMP प्रश्न आहे मित्रांनो, VIMP. हा देखील प्रश्न 7 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. 2021 मध्ये जी अकोला पोलीस भरती आहे, अकोला चालक आणि जळगावची पोलीस, त्यामध्ये विचारलेला आहे. ओके. तर अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलाय. कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे प्रतापगड. हा प्रसंग 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडलेला आहे. ओके. आणि अफजल खानाचा विश्वासघात ओळखून महाराजांनी वाघ नख्याने त्याचा वध केला. प्रतापगडावर त्याची कबर देखील बांधलेली. ओके. आणि ऑप्शन मध्ये पहा, ऑप्शन मध्ये पुरंदर काय? तर येथे पुरंदरचा तळ झालेला होता. आणि सिंहगड येथे तानाजी मालुसरे यांनी लढा देत प्राणार्पण केलं होतं. गड आला पण सिंह गेला, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ती होती राजगड. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला तोरणा आणि राजगड किल्ले जिंकले होते. राजगड हा रणनैतिक दृष्ट्या सुरक्षित व उंच असल्याने त्याला राजधानी म्हणून निवडलेलं होतं. नंतर रायगड किल्ला बांधण्यात आला आणि रायगड ही दुसरी राजधानी झाली, बरोबर. आणि रायगडावरच महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला झाला व त्यातच त्यांचं देहवासन झालं. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधला होता? तर तो सिंधुदुर्ग किल्ला आहे मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण सिंधुदुर्ग जिल्हा येथे बांधला होता, बरोबर. हा किल्ला सागरी संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा होता. याचे बांधकाम कोणी, तर हिरोजी इंदुलकर. ओके, हे विचारलं जाऊ शकतं. हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली झालं होतं. हा किल्ला 1664 मध्ये बांधायला सुरुवात झाली आणि 1667 मध्ये याचं काम पूर्ण झालं, बरोबर. किल्ल्याच्या बांधकामासाठी हिरोजी इंदुलकर यांनी 300 पोर्तुगीज वास्तुविशारद आणि 3000 कामगारांची मदत घेतली होती. आणि किल्ल्यात महाराजांचा हाताचा ठसा व पादुका आजही आहेत. आणि ऑप्शन मध्ये पहा सुवर्णदुर्ग. ते सुवर्णदुर्ग आदिलशाही काळात बांधलेला किल्ला आहे. विजयदुर्ग शिलाहार घराण्यातील जो राजा भोज आहे त्या राजा भोजने हा किल्ला बांधलेला आहे. आणि जंजिरा सरदार मलिक अंबर याने बांधलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 111 किल्ले बांधलेत, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 111 किल्ले बांधलेले आहेत, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता, तर वर्धा पोलीस भरती 2023 चा प्रश्न आहे. ओके, तर ते ठिकाण आहे पंढरपूर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पंढरपूर. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये पंढरपूरचा समावेश नव्हता मित्रांनो. ओके, पंढरपूर हे धार्मिक दृष्ट्या महत्वाचं ठिकाण असून ते तत्कालीन विजापूर सुलतानाच्या ताब्यात होतं, हे लक्षात घ्या. आणि छत्रपती शिवराज्याचा विस्तार प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेतील काही भागापर्यंत होता. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा, आपण जे शिवरायांनी स्वाऱ्या केल्या, ओके, त्यावरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत. शिवरायांच्या ज्या महत्वाच्या स्वाऱ्या आहेत त्यावरील महत्वाचे प्रश्न पाहूया. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली, तर ते साल आहे 1664 ते 1670. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 2 वेळा केली, 1664 आणि 1670 ला. ओके, शिवाजी महाराजांनी पहिली सुरतेवरील स्वारी जानेवारी 1664 मध्ये केली. ओके, आणि त्यावेळी सुरत हे मुघल साम्राज्याचे अत्यंत श्रीमंत बंदर शहर होतं. आणि दुसरी स्वारी कधी केली, 1670 साली, कारण मुघलांनी पुन्हा नियंत्रण मिळवलं होतं त्यामुळे. ओके, आणि या दोन्ही स्वाऱ्या अत्यंत यशस्वी ठरल्या, त्यामुळे मराठ्यांची आर्थिक शक्ती वाढली. त्यानंतर पुढे पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे, तर ते आहे जव्हारमध्ये. पालघर पोलीस भरती, पालघर 2023 मध्ये हा प्रश्न विचारलाय. शिरपामाळ हे जव्हारमध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जव्हार. शिरपामाळ हे ठिकाण जव्हार शहराजवळील धरमपूर भागात नाशिक रोडवर आहे. ओके, हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करण्यापूर्वी जव्हार संस्थानाजवळ तळ ठोकला होता आणि येथे त्यांनी जव्हारचे कोळी शासक, हे विचारला जातं, विक्रमशहा मुकणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मिळून सुरतवरची जी पहिली स्वारी आहे ती 1664 मध्ये केली होती आणि त्यामुळे शिरपामाळ हे ठिकाण शिवचरित्राशी जोडलेलं ऐतिहासिक स्थान आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या स्वराज्याच्या रचना आहे व व्यवस्था ते आपण पाहणार आहे. तुम्हाला म्हटलं तर अशा पद्धतीचं आहे. पहा, चलन काय होतं, तर चलन शिवकालीन नाणं काय होतं, होन होतं, बरोबर. आणि राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वतःची नाणी प्रचलित केली, हे लक्षात घ्या. त्यानंतर जमीन व महसूल व्यवस्था ती लक्षात घ्या. अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्यातील जमिनीची मोजणी केली होती आणि महसूल थेट शेतकऱ्याकडून वसूल केला जाई. मध्यस्थांशिवाय, मध्यस्थ नव्हते. घोडदळ व्यवस्था कशी होती महाराजांच्या, तर घोडेस्वारांचा अधिकारी होता त्याला बोललं जातं हवालदार, आणि जे 5 हवालदारांचा अधिकारी होता त्याला बोललं जातं होतं जुमलेदार, आणि 10 जुमल्यांचा अधिकाऱ्यांच्या वर होता हजारी, आणि हजारीच्या वरचा अधिकारी कोण होता, पंच हजारी, आणि संपूर्ण घोडदळाचा प्रमुख कोण होता, सरनोबत, म्हणजे अष्टप्रधान मंडळात याला समाविष्ट केलं होतं. स्वतःचा घोडा व शस्त्र बाळगणारा सैनिक कोण होता, शिलेदार, आणि एकूण घोडदळ किती होतं, 1 लाखाचं होतं, हे देखील लक्षात ठेवायचंय. त्यानंतर स्वराज्याची रचना आणि व्यवस्था, तर पायदळ व्यवस्था कशी होती, तर 10 सैनिकांचा अधिकारी
त्याला नाईक बोललं जायचं. 5 नायिकांवर जुमलेदार असायचा आणि 1000 सैनिकांवरील अधिकारीला हजारी बोललं जायचं. त्यानंतर पायदळ प्रमुख सरनोबत होता. अष्टप्रधानामध्ये तो नव्हता. फक्त जो संपूर्ण घोडदळाचा जो प्रमुख होता तो सरनोबत, त्याला अष्टप्रधान मंडळात समावेश होता, हे लक्षात घ्या. बट पायदळाचा प्रमुख होता सरनोबत, त्याला अष्टप्रधानात समावेश नव्हता, हे लक्षात घ्या. एकूण पायदळ होतं 1 लाखाचं. त्यानंतर किल्ल्यावरील अधिकारी पाहूया. किल्लेदार गडाच्या संरक्षण व्यवस्थेचा प्रमुख होता. सबनीस आर्थिक व्यवहारांचा मुख्य अधिकारी होता. कारखानीस वस्तू निर्मिती, धान्य कोठी, बांधकाम दुरुस्ती इत्यादी बाबींचा अधिकारी होता. त्यानंतर राजधान्या, शिवकालीन राजधान्या काय होते? राजगड, पुण्यापासून सुमारे 36 मैलांवर महाराजांची पहिली राजधानी होती. आणि रायगड 1670 मध्ये महाराज रायगडावरून येथे आले होते आणि 1674 मध्ये याच गडावर राज्याभिषेक झाला. आणि महाराजांची दुसरी व मुख्य राजधानी कोणती होती? तर ती होती रायगड. हे महत्वाचे पॉइंट आहेत. ओके, पुढे पाहूया. आता पहा मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व प्रश्न पाहिलेत. आता आपण छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहेत. त्यापूर्वी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप महत्वाची संधी, ही जी पोलीस भरती 2025 आहे ती तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्याचं सोनं करणं तुमच्याच हातात आहे. जो कोणताही डाटा तुमच्या जवळ आहे त्याचा पुरेपूर वापर करा आणि काहीही करायचे आणि परीक्षा आपल्याला क्रॅक करायची, हे लक्षात घ्या. आणि त्याच परीक्षेचं तुमचं कमी वेळात जास्त अभ्यास होण्यासाठी, मोजकाच अभ्यास, महत्वाचाच अभ्यास होण्यासाठी ही आपण PYQ सिरीज बॅच लॉन्च केली. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचंय आणि फक्त 129 रुपयांमध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला फुल सपोर्ट मिळणार आहे. जो काही तुमचा प्रॉब्लेम, जो कोणतीही तुमची अडचण आहे अभ्यासाची, ती सर्व आपण यामध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, प्ले स्टोअरवर डायरेक्ट स्मार्ट एक्झाम जरी टाकलं तरी तुम्हाला तिथं ते ऍप मिळून जाणार आहे. आता पहा, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला हे आपल्याला सांगायचं. तर तो झाला होता 1657 मध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1657. 7 पेक्षा अधिक वेळा विचारलेला हा प्रश्न आहे. चालक 2021 जालना चालकला प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता पहा, छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी 1657 साली पुरंदर येथे जन्मले. त्यांचे जीवन व कार्य मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचं कार्य आहे. ओके, त्यांची माहिती खालील प्रमाणे, म्हणजे थोडक्यात आपण त्यांची माहिती पाहूया. ओके, जन्मवर्ष काय आहे? 1657. जन्मस्थळ पुरंदर पुणे. आईचे नाव आहे सईबाई. वडिलांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. राजधानी आहे रायगड. आणि यांनी ग्रंथ संपदा पण आहेत. बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक, यामधील बुधभूषण खूप महत्वाचा आहे, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारलेला आहे. आणि मृत्यू तुळापूर 1689 मध्ये झालेला आहे. फुल डिटेल मध्ये आता पुढे आपण पाहणार आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? आता सांगितलं, बुधभूषण लिहिलेला आहे, नायिकाभेद लिहिलेला आहे, 7 शतक लिहिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर यापैकी सर्वच. ओके, 2023 चा प्रश्न आहे, यवतमाळ पोलीस भरती. छत्रपती संभाजी महाराज हे विद्वान कवी आणि धर्मज्ञ होते. त्यांनी खालील 4 ग्रंथाची रचना केली: बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद, 7 शतक. ओके, आणि हे ग्रंथ संस्कृत भाषेत असून त्यामधून त्यांचे साहित्यिक व विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्व दिसून येतं. मित्रांनो, हा जो सर्व डाटा आहे तो खूप महत्वाचा आहे आणि व्हेरीफाय केलेला डाटा आहे. तुम्ही 100% ट्रस्ट करायचा आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, छत्रपती संभाजी महाराज. बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ 2 खंडांमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ नीतिशास्त्र आणि राजकारणाशी संबंधित आहे. संभाजी महाराज विद्वान, ज्ञानी आणि कवी होते. त्यांनी नखशिख, नायिकाभेद, 7 शतक हे ग्रंथही लिहिले, आपण पाहिलेले आहेत. ओके, अशाच पद्धतीचे मिळते जुळते प्रश्न विचारले जातात. त्यानंतर समोरचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे? पहा,
छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे वडू बुद्रुक येथे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वडू बुद्रुक. 7 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारलेला आहे. पुणे ग्रामीण चालक 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आता वडू बुद्रुक जिल्हा पुणे येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. येथेच भीषण छळानंतर संभाजी महाराजांचा वध झाला होता. वडू बुद्रुक येथे त्रिवेणी संगम आहे आणि याच ठिकाणी ही समाधी आहे. त्यांचे शरीर अवशेष रायप्पा आणि गोविंद महार यांनी गुप्तपणे गोळा करून समाधी स्थळ तयार केलं आणि त्यामुळे हे ठिकाण मराठा इतिहासातील एक पवित्र स्मृतिस्थान मानले जातं. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. पहा सेम क्वेश्चन आहे, पुन्हा आलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बुधभूषण. तर संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. पाहिलं या ग्रंथात त्यांनी त्या काळातील राजकारण, मुघलांचे अन्याय व शिवाजी महाराजांच्या किल्ल्याविषयीची माहिती दिलेली आहे. ओके. तर हे महत्वाचे जे पॉइंट आहेत ते आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या संबंधीचे पाहिले आणि छत्रपती संभाजी महाराजांसंबंधीचे जे काही प्रश्न परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत ते देखील प्रश्न आपण पाहिलेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित देखील प्रश्न पाहिले, छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित देखील प्रश्न पाहिले. आता जे काही प्रश्न आपण पाहिले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. चला आन्सर करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? आन्सर कमेंट करायचं डायरेक्ट किल्ल्याचं नाव. ओके. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? डायरेक्ट इयर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? आन्सर इयर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? ओके. डिटेलमध्ये पाहिलाय. व्हीआयपी प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? आन्सर कमेंट करायचे. डायरेक्ट तुम्हाला आन्सर कमेंट करायचे. हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, तयारी करणं वेगळं आणि स्मार्ट तयारी करणं वेगळं. स्मार्ट एक्झाम ऍप तुमच्यासाठी घेऊन आलंय PYQ क्वेश्चन्स अनालिसिस सिरीज. यात प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण, लॉजिक आणि ट्रिक सांगितली जाते. ही सिरीज म्हणजे पोलीस भरतीसाठी डायरेक्शन प्लस स्ट्रॅटेजी प्लस कॉन्फिडन्स हे सर्व तिन्ही एकत्र आहे. ऍप डाउनलोड करा आणि लगेच पोलीस भरती 2025 अनालिसिस म्हणजे 2025 PYQ अनालिसिस बॅच जॉईन करा. कारण आता काय करायचं हा प्रश्न तुम्हाला राहणारच नाही मित्रांनो. कारण तयारी स्मार्ट स्टाईल नसेल तर सिलेक्शन थांबवणारा कुणीही नसतो मित्रांनो. त्यामुळे स्मार्ट स्टाईलने स्मार्ट एक्झाम सोबत तयारी करा. आणि शेवटी फक्त एवढंच, पोलीस भरती 2025 तुमचं नाव फायनल लिस्ट मध्ये असलं पाहिजे. त्यासाठी प्राण ओतून तयारी करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे स्मार्ट एक्झाम सोबत तयारी करण्यासाठी. कमेंटमध्ये रेडी लिहा. ओके, रेडी लिहा. ओके. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय. थँक्यू.